बिग बॉस मराठी सीझन 6चं एक मोठं नाव घराबाहेर यायच्या मार्गावर आहे. तर मित्रांनो, बिग बॉसची एक ताजी आणि नवीन न्यूज घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की वोटिंग लाईन्स हे आता क्लोज झालेले आहे आणि वोटिंग लाईन्स क्लोज झाल्यानंतर एक खूप मोठं नाव हे वोटिंग नुसार बिग बॉसच्या घराच्या बाहेर यायला आतुर आहे. तर मित्रांनो, ते नाव मी आता सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी वोटिंग लाईन सांगतो. जेव्हा वोटिंग लाईन्स क्लोज झालत्या तेव्हा कोणाला सगळ्यात जास्त वोट्स पडले होते आणि कोणाला सगळ्यात कमी वोट पडले होते. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 8 जण ह्या आठवड्यात नॉमिनेशन मध्ये होते आणि त्यांच्यापैकी सगळ्यात कमी म्हणजे नंबर 8 ला वोटिंग होती सोनाली राऊतला. हो मित्रांनो, तुम्ही शॉक असतान, तुम्ही विचार करता की बिग बॉस 8 मध्ये खेळलेली सदस्य कंटेस्टंट हिला इतके कमी वोटिंग का बरं आहेत? कारण की ती असमर्थ ठरलेली आहे बिग बॉस मराठीमध्ये तिचा कोणता फॅन बेस तयार करण्यात. ती बिग बॉसच्या घरात काहीच गेम खेळलेली नाहीये. जेव्हा ती बिग बॉसच्या घरामध्ये आली होती तेव्हा सगळ्यांना असं वाटलं होतं की निक्की तांबोळी सारखी ती पण बोलकी असेल आणि सगळ्यांना एंटरटेन करेन. पण मित्रांनो, तिचा काहीच गेम आपल्याला बिग बॉस मध्ये बघायला नाही भेटला. थोडक्यात सांगायचं तर ठरलं तर तिने बिग बॉसला खूप ग्रँटेड धरलं आणि त्यामुळे मित्रांनो फॅन्सनी पण तिला ग्रँटेड धरलं आणि ती आहे नंबर 8 ला. तर मित्रांनो, सोनालीच्या जस्ट वरती नंबर 7 ला आहे दीपाली सय्यद. मित्रांनो, दीपाली सय्यदच्या गेमची जर बात केली तर दीपालीचं गेम पण बिग बॉस मध्ये एवढं काय खास नाहीये. कधी मध्ये ती दिसते व जास्त तर वेळ ती दिसतच नाही व तिचे जे मुद्दे पण असतात ते पण खूप फालतू असतात आणि त्यामुळं फालतू वोटिंग पण तिला झालेली आहे आणि ती आहे नंबर 7 ला. तर मित्रांनो, जस्ट दीपालीच्या वरती आहे प्राजक्ता शुक्रे. हो मित्रांनो, गायक प्राजक्ता शुक्रे ही नंबर 6 ला आहे. प्राजक्ताला ठीकठाक वोटिंग आहे कारण की तिचा पण गेम बिग बॉस मध्ये ठीकठाकच आहे. कारण की करण आणि ती मिळून एक काहीतरी विचित्र काहीतरी गेम खेळत असतात की प्लेयर्सला कंट्रीनुसार नाव पाडायचे वगैरे, जे की फॅन्सला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मित्रांनो, प्राजक्ताला पण ठीकठाक वोटिंग आहे. ती आहे नंबर 6 ला. तर मित्रांनो, नंबर 5 ला प्राजक्ताच्या जस्ट वरती होता प्रभू शेळके. हो मित्रांनो, छोटा डॉन प्रभू शेळके काही ना काही वयना यो घरात दिसल्या जातोच आणि त्याचा फॅन बेस पण चांगला आहे. त्यामुळे मित्रांनो, प्रभू शेळके आहे नंबर 5 ला. मित्रांनो, प्रभूच्या जस्ट वरती नंबर 4 ला आहे ओमकार राऊत. हो मित्रांनो, तुम्ही म्हणता की ओमकारला इतकी वोटिंग कुठून आली? कारण की तो खूप शांत आहे आणि त्याचं गेम बिग बॉस मध्ये एवढा काय खास नाहीये. पण मित्रांनो, तुम्हाला माहितीये की ओमकारची चांगली मैत्रीण आहे दिव्या शिंदे आणि दिव्या शिंदेला प्रचंड वोटिंग आहे. तिचा फॅन बेस पण खूप मोठा आहे आणि ती चांगली मैत्रीण असल्यामुळे तिचे जे फॅन्स आहेत ते सगळे वोटिंग करत आहेत ओमकार राऊतला. त्यामुळे ओमकार राऊतला चांगल्यापैकी वोटिंग पडून तो आहे नंबर 4 ला. तर मित्रांनो, आता बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची. तर इथं कायमच खूप मोठी कॉम्पिटिशन असते. तर सध्याला नंबर 3 ला आहे विशाल कोटियान. हो मित्रांनो, विशाल कोटियान हा हिंदी कंटेस्टंट होता. तो बिग बॉस मराठीमध्ये चांगली मराठी बोलला आणि खेळला पण चांगला आणि त्यामुळं मराठी लोकांनी प्लस हिंदी लोकांनी त्याला वोटिंग देऊन त्याला घेतलेलं आहे नंबर 3 ला. तर मित्रांनो, आता बात राहिली नंबर 2 आणि नंबर 1 ची. तर इथं खूप मोठे 2 जण दुश्मन आहेत. तर सध्याला नंबर 2 ला आहे रुचिता जामदार. हो मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे कोल्हापुरी गर्ल रुचिता जामदार हिला खूप चांगली वोटिंग पडते. मागच्या आठवड्यात जेव्हा टफ कॉम्पिटिटर होते तेव्हा ती थोडीशी खाली होती, पण तरी पण रुचिताचा गेम बिग बॉस मध्ये बेस्ट आहे. प्रत्येक आठवड्यात तिचं ग्राफ वरती जात आहे आणि तिला वोटिंग पण भरभरून पडत आहे. तर मित्रांनो, त्यामुळे रुचिता जामदार आहे नंबर 2 ला. तर मित्रांनो, नंबर 1 ला आहे करण सोनवणे. हो मित्रांनो, फोकस इंडियन 1 मिलियनच्या वरती फॉलोअर असलेला करण सोनवणे याला ऑलरेडीच खूप मोठा फॅन बेस आहे आणि घरात जाऊन पण त्याने एक चांगला फॅन बेस तयार केलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो नंबर 1 ला आहे करण सोनवणे. आता मित्रांनो, तुम्ही वोटिंग नाही करू शकत कारण की वोटिंग लाईन्स या बंद झालेल्या आहे आणि त्यामुळे मित्रांनो वोटिंग नुसार जर ठरलं तर सोनाली राऊत ही इविक्शन हिचं घराबाहेर होऊ शकतं. कारण की ती खूप ओव्हर कॉन्फिडंट पण होती, तिने खूप ग्रँटेड पण घेतलं आणि त्यामुळं फॅन्सनी तिला ग्रँटेड घेऊन तिला ठेवलेलं आहे नंबर 8 ला. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की या वेळेस बिग बॉस वोटिंग नुसार इविक्शन करेल की ट्रेंड नुसार म्हणजे जे टीआरपी असतं त्याच्यानुसार करेल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.